बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी राजकीय वर्तुळातून। शरद पवारांची शिंदेंसोबत बैठक झाली आणि यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं दिसतंय। आमचं मन दुखावलंय, पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत असं म्हणत संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली आहे। शिंदेंच्या दालनात जाऊन बैठक घेणं ठाकरेंच्या शिवसेनेला दुखावणारं आहे। ज्यांनी सरकार पाडलं त्यांच्याच छताखाली बैठक घेतल्यामुळे विश्वासार्हता कमी होते असंही राऊत म्हणाले। शरद पवार हे नक्कीच मोठे नेते आहेत, आदरणीय आहेत, पण एखाद्या ज्या गद्दारांना आपलं सरकार पाडलं त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणं ह्याच्यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता ही कमी होते आणि घसरते। एकनाथ शिंदेंनी या महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची आणि गद्दारीची वाळवी लावली का अख्खं विधान भवन का ओस पडलं होतं का? समोर राष्ट्रवादी भवन आहे, समोर वाय.बी. चव्हाण प्रतिष्ठान आहे। हे आमचं एका निष्ठावंत कार्यकर्त्याचं हे मत आहे। ज्यांचं आहे त्यांनी ते करावं, पण आम्हाला ते मान्य नाही। पण कालच्या कृतीविषयी मात्र शिवसेना ही, ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये म्हणता की अस्वस्थ झाली। तुम्ही काय महाराष्ट्राला दाखवताय? तुम्ही गद्दारांना प्रतिष्ठा देताय। गद्दारांना प्रतिष्ठा द्यायची असेल तर मग तुमच्या पक्षात जी बेईमानी झाली त्याच्याविषयी बोलण्याचा अधिकार नाही। आम्ही आमच्या गद्दारांविरुद्ध लढतो आहोत ना, आणि तुम्ही त्यांना प्रतिष्ठा कशाला देताय? आम्हाला हे मनाला लागलेली गोष्ट आहे। मोठ्या पवारांची विश्वासार्हता, त्यांच्या पक्षाची विश्वासार्हता कमी होते। मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही। महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये एक गोष्ट अशी आहे की विरोधक असो की सत्ताधीश असो, महाराष्ट्रामध्ये जे काही असेल, जिथं असेल ते आयुध आम्ही वापरतो। पण या राज्यामध्ये सगळे मिळून मिसळून या राज्याच्या विकासासाठी एकमेकाशी चर्चा करताना आपण पाहिलेलं आहे। ते आजच नाही। त्यामुळे शरद पवार आणि एकनाथ शिंदे साहेब अगर भेटले असतील आणि त्यांच्या काही, कारण की ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे काही काम असेल तर भेटणं म्हणजे चुकीचं होतं असं मला वाटत नाही। म्हणून त्याच्यामध्ये कोणी काय बोलावं हा विषय नाही। पण महाराष्ट्राचं जे काही राजकारणाचे जे काही व्यवस्था राहिलेली आहे त्याला कोणाचा विरोध असेल तर मला माहिती नाही। संजय राऊतांचं जेवढं वय आहे त्याच्यापेक्षा प्रदीर्घ अनुभव हा पवार साहेबांच्या राजकीय कारकिर्दीचा आहे। त्यामुळे त्यांनी पवार साहेबांना कुठे जावं, कसं जावं, काय निर्णय घ्यावा किंवा कसा घ्यावा हे शिकवण्याची अजिबात आवश्यकता नाही। पवार साहेब सक्षम आहेत, ते काहीही निर्णय घेऊ शकतात, स्वतःचा घेऊ शकतात, आणि त्यामुळे संजय राऊतांनी त्याच्यावर बोलण्याचं काय निरर्थक आहे। राहिला प्रश्न आघाडीमध्ये बिघाडी ही कधीच झालेली आहे। आघाडीमध्ये बिघाडी ही कधीच झालेली